नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वी आणि या मराठी योग भारती हा जो विषय आहे या विषयामध्ये कोणते कोणते आपले विषयामध्ये धडे असणार आहेत आणि प्रत्येक जो प्रकरण असणार आहे त्या प्रकरणाचा आपण विश्लेषण अभ्यास करणार आहोत। त्याची प्रश्न उत्तरे म्हणजेच आपण स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासाचा प्रयत्न करणार आहोत, जो की आपली सिरीज आता चालू होणार आहे। बरेच दिवस आपले चॅनल जो होता तो बंद होता, म्हणजेच व्हिडिओ येत नव्हते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की आता दररोज व्हिडिओ येणार आहेत आणि आपण जर 10वी 12वी किंवा इतर जे काही विद्यार्थी असतील चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा, कारण आपल्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता। काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर पाहायला गेलं तर आपला आजचा विषय आहे इयत्ता 12वी विषय असणारे विद्यार्थी मित्रांनो मराठीचा विषय आहे योग भारती। या ठिकाणी मी स्केच पेन जो आहे तो चेंज करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आणि ठळक दिसेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो धडा आहे म्हणजे प्रकरण आहे वेगवशता, हा जो प्रकरण असणार आहे याच्यावरती आपण स्वाध्यायकृती जे असणार आहे ते आपण अभ्यासणार आहोत व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये पुढचा। त्यानंतर रोज मातीत ही एक कविता आहे, आयुष्य आनंदाचा उत्सव, त्यानंतर चौथा प्रकरण आहे रे थांब जरा आषाढ घना, ही एक कविता आहे। त्यानंतर वीरांना सलामी हा एक पाठ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही मी तुम्हाला धड्यांची नावं सांगत आहेत ते आपला विषय असणार आहे आणि खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती आता या सर्व जे काही तुम्हाला धड्याची माहिती सांगत आहे त्याची प्रश्न उत्तरे आपल्याला एकाच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर पहा, 6वा आहे रंग माझा वेगळा, ही कविता आहे। त्यानंतर आत्मविश्वासासारखी शक्ती नाही, हा नमुना गद्य आकलन आहे। 7वा आहे विंचू चावला, हा एक भारूड आहे, खूप चांगला महत्त्वाचा भारूड आहे, छान आहे। आपण याच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात चर्चा करणार आहोत। त्यानंतर रेशीम बंद आहे, समुद्र कोंडून पडला, ही एक मित्रांनो कविता आहे, खूप छान कविता आहे। त्यानंतर दंतकथा आहे, आरशातील स्त्री, ही देखील एक कविता आहे। 12वा आहे जयपूर फुटकेचे जनक, नमुना गद्य आहे, आकलन कृती आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। त्यानंतर रंगरेषा आणि व्यंगरेषा काय असणार आहे, कथा साहित्य प्रकारामध्ये परिचय वगैरे असणार आहे ते आपण पाहणार आहोत। यामध्ये कथा साहित्य प्रकारामध्ये काय असणार आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पहिला आहे शोध, त्यानंतर गढी, त्यानंतर मुलाखत कशा प्रकारे घेतली जाते, मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे असतात ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि हे जे आहेत हे पेपरला आवर्जून विचारले जातात, त्यामुळे याचा देखील आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत। पहा पुढे माहितीपत्रक कसं तयार करायचं, काय असतं, व्याख्या काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। अहवाल आहे, त्यानंतर वृत्तलेख म्हणजेच फीचर रायटिंग काय असणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जेवढं काय मी तुम्हाला हे सांगितलं आहे पहा हे आपण समजून सांगणार आहे, याच्यावरती स्वाध्यायकृती देखील आपण घेणार आहोत। तर पुढे पहा, व्याकरणवर आधारित काही प्रश्न असतात, त्यामध्ये वाक्यप्रचार असेल किंवा वाक्य रूपांतर, समास ओळखायचा असतो, प्रयोग ओळखायचा असतो, अलंकार ओळखायचा असतो, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर 2 नंबरचं आहे लेखन, म्हणजेच निबंध लेखन कसं लिहायचं, तुम्हाला कोणता निबंध लिहिण्यासाठी येऊ शकतो हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अतिरिक्त व्याकरण अभ्यासणार आहोत, वाचन कौशल्य या ठिकाणी पाहणार आहोत काय आहे हे सगळं आपण अभ्यासणार आहोत आणि याचा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक दिवशी येणार आहे। त्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे, जे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आवडल्यास काही प्रश्न असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये विसरू नका, कॉमेंटमध्ये टाईप करा, आम्ही त्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम।